दीपक केसरकर सध्या आपल्यासोबत आहेत। दीपकजी, सगळ्यांनाच आम्ही हा प्रश्न विचारतोय की 5 तारखेच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे। मोठ्या जोरात ही तयारी सुरू झालेली बघायला मिळते आहे। तुम्ही ही तयारी बघायला जाणार आहात का? आणि एकंदरीत मला बोलवलं तर आम्ही नक्की जाऊ, तयारी बघायला निश्चित जाऊ ना। परंतु आम्हाला माहिती नव्हतं ना। मी आत्ताच जाताना दादासाहेबांना विचारत होतो, अरे आम्हाला कळलं तर आम्ही सुद्धा तयारी बघायला गेलो असतो। लोकांमध्ये गैरसमज होतो। शेवटी आमची महायुती आहे। महायुतीमध्ये आम्ही सगळेच जण आनंदी आहोत। आमचं सरकार येणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काय प्रश्न आहे। स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी एवढ्या वेळा जाहीर केलं आहे की मी अगदी मनापासून जे काय मोदी साहेब ठरवतील, शहासाहेब ठरवतील त्याच्याबरोबर आहे। एवढं जाहीर केल्यानंतर सुद्धा उलटे सुलटे प्रश्न विचारलेच जातात। हे नेमके का विचारले जात आहेत, हा आमच्यासमोर मोठा प्रश्न। यामागे काही राजकीय कारणं वाटतात तुम्हाला? बिलकुल नाही, राजकीय कारणं बघा। आता तुम्ही तर कोणाची बाजू घेत नाही। तुम्हाला माहिती आहे की हे जाहीर केलेलं आमच्या मुख्यमंत्री तुम्हाला कळवलं गेलं नाही की अशा पद्धतीची तयारी सुरू आहे? चंद्रशेखर बावनकुळे स्वतः जाऊन ही तयारी बघून आले, बघा विचारपूस केली आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की तयारी ही सरकारतर्फे केली जाते, सरकारी यंत्रणेतर्फे केली जाते। आणि ज्या पक्षाचं सरकार आलेलं आहे त्या पक्षाची लोक जाऊन त्याची पाहणी करतात, कारण त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता राहू नये। शेवटी हा कार्यक्रम सरकार म्हणजे शेवटी पक्षाचं असतं आणि त्याच्यामुळे त्यांनी पाहणी केली आणि आम्ही पाहणी केली एकच आहे। त्याच्यामध्ये काय बरोबर राष्ट्रवादीचं कोण होतं का नाही, शिवसेनेचं कोण होतं का नाही। त्याच्यामुळे कसं आहे की पाहणी केली ह्याचा आनंद आहे, कारण त्यांनी तर तयारीची पाहणी केलीच पाहिजे। तो आमचा सगळ्यात मोठा पक्ष आहे, तो मोठा भाऊ आहे। पाहणी केल्यानं आनंदाची गोष्ट आहे। नरेंद्र मोदी सुद्धा या कार्यक्रमाला येण्याच्या बातम्या समोर येत आहेत। मंचासमोर VVIPंची रांग असणारे, आमदार खासदारांना सुद्धा जागा असणारे, कदाचित त्याच दिवशी काही मंत्र्यांचा सुद्धा शपथविधी होऊ शकतो। जर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर गृहमंत्रीपद हे शिवसेनेला दिलं जावं असा एक सूर शिवसेनेतूनच ऐकू येतोय। शिवाय इतर काही मंत्रिपदं आहेत ती सुद्धा मिळावीत, गेल्या वेळी ज्यांना मंत्रिपदं मिळाली नव्हती त्यांना ती आग्रहाने दिली जावीत। हे बघा, याच्यावर चर्चा करण्यामध्ये काहीच अर्थ नसतो। आम्ही हे सगळे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादा एकत्र बसतील आणि त्याच्यामधून हे सुद्धा त्यांच्या लेवलला होणार नाही, हे परत दिल्लीला पाठवायला लागेल आणि दिल्लीवरून जे काही येईल ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने फायनल आहे। आमच्यापुरतं आम्ही निर्णय घेतलेला आहे की एकनाथ शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि आम्ही एकत्र बराच काळ काम केलेलं आहे। आज काय काम करतो असं नाही, आम्ही पूर्वीपासून युतीमध्ये आहोत आणि युती आमची व्यवस्थित चालू होती। त्याच्या अगोदरच्या 5 वर्षातही चालू होती। एकामेकाच्या विरोधात लढून सुद्धा पुन्हा आम्ही एकत्र आलो। आता नव्याने राष्ट्रवादी आमच्यामध्ये आलेली आहे, पण आमची विचारधारा ही भाजप आणि शिवसेनेची एक आहे। राष्ट्रवादीची विचारधारा ही सुद्धा आता त्यांनी डेव्हलपमेंटच्या बेसिसवर आम्ही एकत्र आलेलो आहोत, परंतु आम्ही मुळातच एकाच विचारधारेचे पक्ष आहोत, शिवसेना आणि भाजप। आणि ते बाळासाहेबांचे विचार आहेत, ते त्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयीजींनी नेतृत्व केलं होतं, त्यांचे विचार आहेत। आता तेच विचार मोदी साहेबांचे आणि शहासाहेबांचे आहेत आणि नड्डा साहेबांचे आहेत। त्याच्यामुळे ही एक विचारधारा आहे आणि ती एका विचारधारेचे पक्ष एकत्र आले आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा विजय मिळाला युतीला आणि त्याच्यानंतर मग ही विजयाची परंपरा कायम राहिली। बरं, ज्यावेळेस शिवसेनामध्ये 2 गट पडले, फूट पडली, तेव्हा तुम्ही वारंवार पत्रकार परिषदांना सामोरं जात होतात। संजय राऊतांचं आता असं म्हणणं आहे की त्यावेळेस जर गृहमंत्रीपद ठाकरेंच्या बाजूला असलं असतं तर कदाचित ही फूट पडली नसती, तिला रोखता आलं असतं। ते नेमकं काय बोलतात ते कन्फ्युज्ड आहेत। आम्ही ज्याला ह्याला होतो, आसामला होतो, त्यावेळेला ते सुद्धा सांगत होते की आमचे 10 लोक परत येणार, 20 लोक परत येणार। हे त्यांचे अंदाज असतात, अंदाजाने राजकारण चालत नाही। आणि त्याच्यामुळे असं आहे की जे गृहमंत्री त्यावेळेला दिले त्यावेळेला मुख्यमंत्री कोण होते? उद्धवसाहेब होते। त्यांनी बघायला पाहिजे होतं की हे गृहमंत्री सरकारला अडचणीत आणू शकतात, बघायला पाहिजे होतं की नाही? त्या गृहमंत्र्यांवर किती आरोप झाले, त्यांना शेवटी जेलमध्ये जायला लागलं। ह्याला पाटली मुख्यमंत्री सुद्धा जबाबदार असतीलच ना, कारण त्यांनी त्यांच्याकडे ते खातं दिलेलं होतं विश्वासाने। त्या गृहमंत्र्यांनी अडचणीत आणलं का ठाकरेंना? मी आता कसं सांगू, महाराष्ट्र तसं बोलत आहे, मी तर बोलत नाही। त्या गृहमंत्र्यांच्या संदर्भात ते सुद्धा आमचे चांगले संबंध आहेत, म्हणजे असं काय नाही की त्यांच्या व्यक्तिगत टीका मी का करावी। परंतु ज्या प्रकारे मंत्रालय हाताळलं गेलं त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की त्या सरकारची खूप बदनामी त्या प्रकरणामध्ये झाली आणि ह्याचा दोष ते आम्हाला का देतात? त्यांनी उद्धव साहेबांना सांगायला पाहिजे की ह्यांना गृहमंत्री नेमू नका म्हणून। त्यावेळेलाही सुचलं नाही, उशिरा सुचलेल्या शहाणपणाला काय किंमत असते? बरं, शेवटचा प्रश्न, संजय राऊतांनी दाढीवर सुद्धा टीका केलेली आहे एकनाथ शिंदेंच्या। एकंदरीतच संजय राऊत वारंवार काल सुद्धा जे बोललेले आहेत, माणसाचं कर्तृत्व हे दाढीवर अवलंबून नसतं, कर्तृत्व मनुष्य कर्तृत्वानंच असतो। त्याच्यामुळे मग तसं असेल तर त्यांच्या पक्षामध्ये आता कोण दाढीवाले शिल्लक राहिले नाही म्हणून आम्ही त्याच्यावर काय कॉमेंट करायचं का? हे बघा, दाढी हे एक छत्रपती शिवाजी महाराजांपासून
शौर्याचं रक्षण शौर्याचं प्रतीक राहिलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा दाढी हे एक शौर्याचं प्रतीक आहे. घाबरले नाहीत कधी, कोणाच्या हाताखाली कधी गेले नाहीत. हिंदुत्व म्हणजे हिंदुत्वाबरोबर ठाम राहिले. गरीब मनुष्य गरीब मनुष्य त्यांच्याबरोबर ठाम राहिले. महिलांबरोबर ठाम राहिले, युवकांबरोबर ठाम राहिले. अपंगांसाठी वेगळं मंत्रालय त्यांनी स्थापन केलं आणि सिनियर सिटीजनसाठी त्यांनी वेगळ्या योजना आणल्या. बघा, एक मनुष्य किती काम 2.5 वर्षामध्ये करू शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण हे शिंदेसाहेब आहेत. त्यांच्याबरोबर फडणवीस साहेब आहेत, अजितदादा, सगळ्यांनीच त्यांना सपोर्ट केला. पण मुख्यमंत्री म्हणून ते निर्णय घेत होते आणि सगळेजण त्यांच्या बरोबर राहिले. चांगला असा इतिहास घडला महाराष्ट्रामध्ये. यशवंतराव चव्हाणांच्या नंतर यशवंतराव चव्हाणांच्या काळात 222 जागा मिळाल्या आणि 230वर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कुठला तरी पक्ष गेला आणि ती आमची महायुती आहे. नक्कीच. शेवटचं 5 तारखेला कुठल्या रांगेत असणार शिवसेना शिंदेगड आणि एकनाथ शिंदे? हे बघा, शेवटी रांग कुठली असते ह्याला महत्त्व नसतं. आमचं सरकार आलेलं आहे, ह्याला महत्त्व आहे. आम्ही महाराष्ट्राला न्याय देणार आणि महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर नेणार. महाराष्ट्राला 4थ्या क्रमांकावर फेकलं होतं ह्या लोकांनी, आम्ही 1ल्या क्रमांकावर आणलं आहे आणि 1ल्या क्रमांकावर एवढ्या वर नेणार की कोणी महाराष्ट्राच्या जवळपास सुद्धा येऊ शकणार नाही. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन श्रीनिवास मनीष पाठक, झी 24 तास.